थेट जाऊया, छगन भुजबळ बोलतायत तिथे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर आता ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. नाही सांगणार. अरे जर शांत राहा, आवाज तर बंद करा. मी धरू का मी? आज मी आणि समीर भाऊ भुजबळ या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली. सामाजिक आहेत, राजकीय आहेत, काय काय घडलं, काय काय चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं. वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहे, मी ऐकलेल्या आहे. आणि चर्चेनंतर त्याने एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला, याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहेच, पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे. आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही. पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये, आता पुढचे 5-6 दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेज सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे. तर एक 8-10 दिवस मला तुम्ही द्या. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू. आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, की मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो. हा सुद्धा जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीने सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेनं घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू. प्रश्न उपस्थित राहतोय की तुमची नाराजी नेमकी कशामुळे कमी होईल असं व्यक्तिगत मत आहे. ते मी वारंवार सांगितलेलं आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान सांगितलं वारंवार जे काय झालं ते तुम्हाला सांगितलं ना. संपूर्ण चर्चा जी आहे त्यांनी ती समजून घेतलेली आहे. काय काय झालं ते मी तुम्हाला सांगितलं. हिंदी में ऐसा है कि आज जो है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके साथ मैं और जो हमारे पूर्व सांसद जो समीर भाई भुजबल दोनों हम मिले और जो चला है जो मामला जो आप जानते हैं कि राज्य में जो चला है ओबीसी की मीटिंगें हो रही है, बैठकें हो रही है और मीडिया में जो सब आ रहा है सबके सामने, उसके ऊपर जो है बहुत ठीक ढंग से जो है चर्चा उन्होंने की और उन्होंने ये भी कहा कि बिल्कुल आपको सब लोगों को हमको मानना ही चाहिए कि दूसरे कई कारण तो बिल्कुल है कि जो हमारी जीत इतने बड़े पैमाने पर हुई
मगर साथ साथ इसमें जो हमारे ओबीसी का जो घटक है उनका आशीर्वाद बहुत बड़े पैमाने पर हमें महायुति को मिला, इसलिए इतने एक महाविजय हमने प्राप्त किया है। और हम कतई नहीं चाहेंगे कि ओबीसी का किसी भी तरह नुकसान हो। जो हो रहा है, लोगों की जो रास्ता रोको या और कुछ, इसमें जो ओबीसी नाराज है ये मैं भी समझता हूँ। अब कल ही जो है समझो ना कि यह अधिवेशन खत्म हुआ है, मैं उसके ऊपर जरूर विचार करता हूँ, बातचीत करता हूँ। आजकल आप जानते हैं कि स्कूलों को भी छुट्टी है, एक दूसरा एक वातावरण है, नए साल का जो है 6-7 दिन में आ रहा है, तो मुझे एक 10-12 दिन आपको देना चाहिए। और मेरी विनती है लोगों को और सारे ओबीसी के नेताओं और सब कार्यकर्ताओं को कहो कि आप शांति के साथ इस मामले को हम आगे लेकर जाएंगे, और इसके लिए जो समय हमें चाहिए उस समय आपसे मैं मांग रहा हूँ। मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे वेळ मागून घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे 8-10 दिवसांचा वेळ मागून घेतला असं तुम्ही म्हणता आहात। तुम्ही यापूर्वी सुद्धा म्हणला होतात की जहा नाही चैना वहा नाही रहना, आता बैचेनी कमी झाली आता तर बाकी सगळं नंतर बोलतो। न्यू इयर मध्ये ओबीसींना नवीन नियुक्ती मिळेल असं वाटतं का? असं आहे, त्यांनी सांगितलं ओबीसीचं मी नुकसान अजिबात होऊ देणार नाही, ओबीसीची नाराजी आपल्याला दूर करावीच लागेल। राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का? एक स्पष्ट प्रश्न आहे। हे बघा, यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही। मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्याबरोबर। धन्यवाद। ही प्रतिक्रिया दिलेली आहे। 10 ते 12 दिवसात मी मार्ग काढेन असं म्हटलेलं आहे फडणवीसांनी। छगन भुजबळ यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर हे भाष्य केलेलं आहे। महायुतीच्या महाविजयामागे ओबीसी पाठबळाचा मोठा वाटा आहे हे मान्य करावंच लागेल, आणि त्यामुळेच हे लक्षात घेता ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, तसं मी देखील होऊ देणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। आणि येत्या 10 ते 12 दिवसात आपण मार्ग शोधून काढू असं फडणवीसांनी आश्वासन दिल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। मात्र तुम्ही थेट पक्षप्रवेश करणार आहात का या प्रश्नावरती त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। जहा नाही चैना वहा नाही रहना यावर काही निर्णय झाला का असं विचारल्यानंतरही त्यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाहीये, त्यावर मी नंतर बोलेनच असं त्यांनी म्हटलंय। मात्र सध्या घडत असलेल्या घटनांवरती आणि ज्या पद्धतीची नाराजी त्यांनी यापूर्वी बोलून दाखवलीये त्यावरती त्या मी पाहतोय, त्याबद्दल मला कल्पना आहे असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे। आणि आता थोडासा सुट्ट्यांचा काळ आहे, तसंच नवीन वर्ष ख्रिसमस असा माहोल आहे, त्यामुळे 10 ते 12 दिवस वेळ द्या, आपण मार्ग शोधून काढू असं फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे, ग्वाही दिलेली आहे एकीकडे छगन भुजबळ यांना। छगन भुजबळ यांनी कुठलाही स्वतः घेतलेला निर्णय तर स्पष्ट केलेला नाहीये, मात्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते सांगितले। जे काही घडते त्यावरती मार्ग शोधून काढू असं फडणवीसांनी म्हटलेले, ग्वाही दिलेली आहे असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। आणि या उपर बोलणं त्यांनी मात्र टाळलेलं आहे। एरवी आपण भरभरून बोलणारे छगन भुजबळ पाहिलेले आहेत, आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त करताना कोणाचंही नाव न घेता, अजित पवारांचं नाव न घेता आपली नाराजी त्यांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे। कशा पद्धतीनं जर राज्यसभेवरच पाठवायचं होतं तर विधानसभेला का उभं केला हा सवाल त्यांनी वारंवार उपस्थित केलाय। आणि आता फडणवीसांच्या भेटीनंतरही त्यांनी काही थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, आपण ऐकलत काय बोललेत छगन भुजबळ, काय याचे अर्थ, अन्वयार्थ? ते स्वतःच्या पक्षप्रमुखाकडे गेलेले नाही। ही वस्तुस्थिती आहे की अजित पवार हे त्यांचे पक्षप्रमुख आहेत, ते त्यांना भेटलेले नाहीत। जेव्हा माध्यमांनी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की मला त्याची गरज वाटत नाही, म्हणजे त्यांची नाराजी किती अजित पवार यांच्यावरती आहे ते दिसतंय। पण ते भेटले ते मुख्यमंत्र्यांना, आणि प्रज्ञा ह्या सगळ्या पत्रकार परिषदेचा एक सूर जर आपण बघितला तर हे सरकार हे ओबीसीच्या मतामुळे सत्तेवरती आलेलं आहे
हे पुन्हा पुन्हा ते अधोरेखित करतायत आणि जी गोष्ट त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या संवादातली होती ते माध्यमासमोर येऊन सांगतात. म्हणजे त्यांना हे सूचित करायचं आहे की माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे तो अन्याय महायुतीला मिळालेल्या ज्या काही यशाचं जे परिमाण आहे त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग जो होता ओबीसी त्या समाजावरतीच हा एक प्रकारे झालेला अन्याय आहे. आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जे आपलं बोलणं झालं त्यातनं आता मला असं दिसतं की गेली 2-3 दिवस झालं वेगवेगळ्या पातळीवरती ज्या चर्चा सुरू होत्या त्यातनं एक तर गोष्ट स्पष्ट झाली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं छगन भुजबळ यांच्यासाठी फारसं काही करायचं बाकी आहे असं दिसत नाही. म्हणजे ह्या ज्या चर्चा सुरू आहेत ती त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल वगैरे या चर्चेच्याच पातळीवरती आहेत. गेल्या 2 दिवसापासून म्हणजे भुजबळांनी पहिली पत्रकार परिषद घेतली नाशिकमध्ये, त्यानंतर त्यांना संघटनेची लोक भेटायला आली, त्यानंतरच्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये ते एकदम शांत होते. काल ते मुंबईमध्ये आले तेव्हाही त्यांच्याशी भेटायला येणाऱ्या मंडळींनी त्यांच्या अप्रोक्ष त्यांची भूमिका मांडली. परंतु अजित पवार यांच्याकडनं मात्र छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये कुठलीही ठोस भूमिका मांडली नाही. उलट ते काल असं म्हणाले की छगन भुजबळ सारख्या नेत्यांना म्हणजे त्यांचं थेट जरी नाव घेतलेलं नाही तरी इतरांना संधी द्यावी लागते, ज्याच्यावरती तरुणांना संधी देण्याच्या मुद्द्यावरती छगन भुजबळ म्हणाले की मग 77 वर्षाचे हे तरुण आहेत का 67 वर्षाचे तरुण आहेत का. म्हणजे काय तर अजित पवार यांच्याकडनं आता छगन भुजबळ यांच्यासाठी फारसं काही होण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळेला मग आता या राज्याचा प्रमुख म्हणून आणि ज्याला याची जाणीव आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलं होतं की डीएनए मध्ये आहेत, ओबीसीच आमच्या डीएनए मध्ये आहेत आणि अशा वेळेला ओबीसीचं महत्व सांगत पुन्हा आपल्यावरती जो अन्यायाचा भाग होतो आहे तो मुख्यमंत्र्याच्या कानावरती घालण्याची गोष्ट त्यांनी आता इथे केलेली आहे. जे दोघांच्या बोलण्यातनं झालं तेही माध्यमासमोर येऊन सांगितलं. पुढचे 8-10 दिवस त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ घेतला आहे असंही ते म्हणाले. म्हणजे आता एका अर्थाने मित्र पक्षातल्या नेत्याच्या सर्वोच्च नेत्याकडे त्यांनी जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडलंय आणि त्यांनी आता सांगितलं की याच्यावरती काहीतरी तोडगा काढा. आता मधल्या काळामध्ये चर्चा काय सुरू होती की छगन भुजबळ हे भारतीय जनता पार्टीमध्ये ची ऑफर आलेली आहे, छगन भुजबळ यांची भेट भारतीय जनता पार्टीचे नेते घेत आहेत वगैरे असं सांगितलं जात होतं. तोही एक कोण ह्या सगळ्या चर्चेला असणारच आहे. म्हणजे त्या दोघांच्या बोलण्यामध्ये हा विषय झाला नसेलच असंही नाहीये. अर्थात छगन भुजबळ यांना घेत असताना अजित पवार यांची नाराजी काय असेल हा भाग मुख्यमंत्री निश्चित लक्षात घेतील. पण आता त्यांनी सर्वोच्च दार या सत्तेतलं ठोठावलेलं आहे. आपलं जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यासमोर मांडलं आहे आणि 8-10 दिवसानंतर आपण पुढे आपली वाटचाल जी भूमिका आहे ती स्पष्ट करू म्हणालेत. पण एक आणखी जो भाग त्यांनी ध्वनित केला तो असा आहे आणि तो बहुतेक इतर ज्या संघटना आणि कार्यकर्त्यांसाठी पण आहे की जे देवेंद्र फडणवीस त्यांना असं म्हणालेले आहेत की पुढे 8-10 दिवस तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहायला सांगा. म्हणजे सरकार सत्तेवरती आल्यानंतर ओबीसी समाज नाराज आहे आणि त्यामुळं सत्तेच्या काही थोडेच दिवस झाले त्या सत्तेच्या काही दिवसामध्ये ज्या एकापाठोपाठ एक घडामोडी घडतायत त्यात छगन भुजबळ यांचा जो भाग आहे तो कमीत कमी सरकारच्या विरोधात जाईल असा भाव बहुतेक मुख्यमंत्र्यांनी प्रकट केलाय आणि ती गोष्ट त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पण सांगितलेली आहे. पण ते अजित पवारांकडे गेलेले नाही ही गोष्ट फार महत्वाची आहे. अगदी राहुल सर, आपण बघितलं की 10 ते 12 दिवस अजित पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये संवाद झालेला नाहीये, त्यांची भेट तर प्रत्यक्ष झालेलीच नाहीये. मात्र ही जी आत्ताची भेट होतीये त्यात एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला जातोय का असाही सवाल उपस्थित होतोय. कारण एकीकडे ओबीसींचा मुद्दा हा ज्या पद्धतीनं मांडला गेला त्यावरती आता भाष्य करून स्वतः भुजबळांनी ते अधोरेखित केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जी काही आंदोलनं असतील किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल या अनुषंगाने एक मोठी ढाल ओबीसींच्या रूपानं आणि भुजबळांच्या रूपानं मुख्यमंत्र्यांना मिळू शकते. त्यामुळे येत्या काळात तसा काही निर्णय होऊ शकेल. कारण स्पष्ट विचारलं होतं की तुम्ही भाजपमध्ये जाणार का, तर त्यावर भुजबळांनी बोलणं टाळलंय. हो, आणि तो प्रश्न सागरने विचारला होता त्याच्यावरती ते म्हणाले की मी यापूर्वी ह्या संदर्भात जे काही बोलायचं होतं ते बोलून झालेलं आहे आणि पुढची माझी भूमिका 8-10 दिवसानंतर मी ठरवेन. बघा, राजकारणामध्ये सगळ्या शक्यता असतात. ओबीसींचा सगळ्यात मोठ्या नेत्यापैकी एक असलेले छगन भुजबळ जर भाजपामध्ये येत असतील तर भाजपाची सध्याची राजकीय परिस्थिती बघता आणि अजित पवार यांच्याबरोबरचं सख्य पाहता तो लगेच इतका मोठा निर्णय होईल का, तर तो होणार नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि ह्या निवडणुका घोषित झाल्यानंतर छगन भुजबळांनी ओबीसीच्या नाराजी संदर्भातली भूमिका जर कायमच ठेवली तर सरकारला फार जरी मोठा फटका नाही बसला तरी एक वातावरण तयार व्हायला मदत होईल. कारण ओबीसीच्या मतावरती हे सरकार सत्तेवरती आलेलं आहे हे तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण अधोरेखित केलेलं आहे आणि छगन भुजबळ ते अधोरेखित करतच आहेत. एक मला असं दिसतं की त्यांच्या बोलण्यातली एक प्रकारची हतबलता पण आहे आणि या वस्तुस्थितीची जाणीव पण त्यांना झालेली आहे
की 8-10 दिवस अजित पवार काही बोललेच नाही. पहिले 2 दिवस तर ते अधिवेशनाला उपस्थितच नव्हते. हो. आणि जेव्हा बोलले तेव्हा मात्र त्यांनी सुस्पष्ट संदेशच दिलेला आहे छगन भुजबळ यांच्यासाठी की जे करणं शक्य होतं ते केलेलं आहे, पण आता नव्याला संधी द्यायला हवी. बरं, इकडे छगन भुजबळ यांच्या ऐवजी ज्यांना मंत्रिपदाची संधी दिलेली आहे त्यांनी तर अत्यंत खोचकपणे भुजबळावरती टोलाच लगावला त्यांना की खरं तर भुजबळांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असायला हवं. म्हणजे एकीकडे ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षातनं आवश्यक ते प्रयत्न होताना दिसत नाहीत. जे सुनील तटकरे बोलतायत ते एवढंच म्हणाले की याच्याबद्दल त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. हसन मुश्रीफ म्हणाले, पण पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी तर थेटपणे छगन असतील त्या आकांक्षाला छेदच दिला आणि ते छगन भुजबळ यांना पुढे काहीतरी केंद्रात संधी वगैरे देऊ एवढंच बोलते झालेले आहेत. अशा वेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं याचा सरळ एवढाच अर्थ आहे की त्यांना आता स्वतःच्या पक्षाकडनं फारशा अपेक्षा राहिलेल्या नाहीत. भाजपा लगेच त्यांना पक्षामध्ये घेईल का, तर याबद्दल मला असं वाटतं की असं इतक्यात होण्याची शक्यता नाही. कारण छगन भुजबळ यांना पक्षात घेत असताना अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हाही भाग जो आहे तो बघावाच लागेल पक्षाला. पण किमान 10-15 दिवस तरी ती मधल्या काळात ती जी शांतता मुख्यमंत्र्यांना आणि छगन भुजबळ दोघांनाही अपेक्षित असेल तर या मधल्या काळामध्ये काही मार्ग निघू शकतात का याची चाचपणी जरूर केली जाईल प्रज्ञा. कारण राष्ट्रवादीच्या कोट्यातलं केंद्रीय मंत्रिपद ज्याचा विस्तार बाकी आहे ते त्याचं आश्वासन कदाचित छगन भुजबळ यांना मिळू शकतं. आणि तिथे खरं तर अवजड उद्योग सारखं खातं जर केंद्रीय पातळीवर त्यांना मिळालं तर त्यात ते फारसे खुश नसतील. पण मार्ग काढण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल असं स्वतःच मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं असल्यामुळं एक प्रकारे स्वतःच्या नाराजीचा चेंडू हा त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्याच पारड्यात टाकलाय. अगदी राहुल, आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्या आपल्याकडे सुद्धा राज्यात एक कॅबिनेट मंत्रीपद अजूनही बाकी आहे आणि ते कोणाच्या पारड्यात जाणार यावरती सुद्धा मोठी चर्चा होतीये. अर्थात त्यासाठी आता 10-12 दिवस कदाचित थांबावं लागेल आणि त्यानंतर मार्ग काहीतरी निघेल किंवा कुठला तरी महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल असं म्हणता येईल. तुर्तास धन्यवाद आमच्याशी सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी राहुल. एकीकडे आपण बघतोय चर्चा जी झालेली आहे साधारण अर्धा तासापासून ही चर्चा झाली आणि त्यात 10 ते 12 दिवसात मार्ग काढेन असं म्हटलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची भेट न घेता छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये ओबीसींचा मुद्दा अधोरेखित झालेला आहे. कारण महायुतीच्या या महाविजयामागे ओबीसी पाठबळाचा मोठा वाटा आहे हे मान्यच करावं लागेल असं स्वतः फडणवीस म्हणालेत. हे भुजबळांनी स्पष्ट केलंय.